हॅलो नमस्ते, कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपण 20 सोशल मॅनर्स शिकूया. जे मॅनर्स आपले प्रत्येकाला पाहिजे, म्हणजे दुसऱ्याला त्रास होणार नाही. आता ह्या गोष्टी शिकताना किंवा अवगत करताना आपण एवढा विचार करायचा, मला कसं वाटते असं झालं की मला त्रास होत असला तर मी दुसऱ्याला त्रास देऊ नये. ओके, अगदी सोप्या तुम्हालाही जाणवेल. पहिली गोष्ट म्हणजे कोणी फोन उचलला नाही, एकदा केलात उचलला नाही, दुसऱ्यांदा केलात उचलला नाही, परत परत कंटिन्युअसली करत बसू नका. तो माणूस काहीतरी कामात असेल, कुठे बाहेर गेला असेल, फोन ठेवून काही असेल, तो आल्यावर बघून तुम्हाला परत रिप्लाय करेल ना, परत फोन करेल, कॉल बॅक करेल. नाही ते काही लोक असतात बघा. आता सपोज आम्ही जेवताना कोणाचाही फोन आला की उचलत नाही. आमच्या घरात आम्ही स्ट्रिक्ट आहेत, जेवताना नाही उचलायचं. जेवण झाल्यावर आम्ही परत कॉल बॅक करू होते. आमची एक ओळखीची माझी मैत्रीण आहे, ती का नाही फोन उचलेपर्यंत फोन करत राहणार. 20 वेळा असेल, 25 वेळा असेल. नाही, असं करायचं नाही. एकदा दोनदा केल्यावर उचलत नाही ना, ठीक आहे, मग करतील ना ते कॉल बॅक. त्यामुळे हे पथ्य आपण पाळायचं. पुढचं, कोणाकडनंही आपण पैसे घेतले असले तर उसने त्यांना अमुक दिवशी देतो म्हटलेला असते, त्या दिवसापेक्षा आधीच द्यायचे, पण तो दिवस क्रॉस करायचा नाही. कोणाकडनंही वेळेला, हे बघा, पैसे घेण्यात काही चूक नाही, वेळेला घेतली पण ते व्यवस्थित वेळेला परत द्यायला पाहिजे. पण काय होते, काही लोक घेतात मग परत देतच नाहीत. परत विचारलात की मग भांडणं होतात, मग आपले संबंध सोडून टाकतात, असं घडते. त्यामुळे कोणाकडनंही पैसे, ते रिलेटिव्स असतील, फ्रेंड्स असतील, घेतले असले की आपण परत देतो म्हटलेले दिवसापेक्षा आधी परत द्यायचे. ते दिवसापर्यंत तर द्यायचेच आणि पुढे नाही जायचं, लक्षात ठेवायचं. आणि कुठेही आपण पार्टीला जातो, कोणी भेटला तरी एक छानपैकी स्माइल द्या. एकदम बोलायला, हे करायला आपण जात नाही, पण अगदी सिरियसली पण थांबायचं नाही. आपण काय करायचं, एक अगदी गोड स्माइल द्यायचं. आणि आपण कुठे डिनरला बोलावलेलं असते, जातो आपण. आता हल्ली बहुतेक वेळेला हॉटेलमध्ये पण आपल्याला बोलवतात, तिथे डिनर पार्टी असते. तेव्हा लक्षात ठेवायचं, आपण ऑर्डर देत बसायचं नाही. जे ना आपल्याला बोलवले, आपला होस्ट आहे, आपण गेस्ट आहोत, होस्ट आहे, तो ऑर्डर देईल. एकाच वेळेस त्यांना विचारला, तुम्हाला अमुक अमुक तर सांगा. पण काही लोक असतात, आपणच जाऊन आधी ऑर्डर द्यायला नाही, असं करायचं नाही. जे माणसानं आपल्याला बोलावले, होस्ट आहे, ही विल ऑर्डर. आणि आपण कुठेही फंक्शनला जातो तेव्हा आजूबाजूच्या लोकांना ऑकवर्ड प्रश्न विचारायचे नाही. लगेच, तुम्ही का लग्न केला नाही तो, किंवा तुम्हाला मुलं का झाली नाही का, प्लॅनिंग आहे, काय आहे, तुम्ही कार का घेतली नाहीत. काही लोकांचं असं असते. असे ऑकवर्ड प्रश्न कधी विचारायचे नाहीत. आणि कित्येक वेळेला आपण मित्रमैत्रिणी एकत्र जातो. सपोज
तुमचे मित्रांना ह्या वेळेला बिल पे केले ते पुढच्या वेळेला तुम्ही करा, असं नाही करायचं. काही लोक असतात आपली पर्स कधी काढत नाही, जायला हिंडायला एन्जॉय करायला एक नंबर, पण स्वतःचे 5 पैसे सुद्धा खर्च करा. असं करू नका. आफ्टर ऑल इट इज ए गिव्ह अँड टेक बिझनेस. एकदा त्यानं दिला की एकदा आपण द्यायचं. आणि बोलताना पण दुसऱ्याचे ओपिनियनला पण रिस्पेक्ट द्यायचं. नाही ते मी बोलतो तर करा, आधी माझं ऐकून घ्या. काही लोकांना सवय असते बरं का, तुम्ही काही बोललात की ते लक्षात देत नाही, त्याच्याकडे रिस्पेक्ट देत नाही. नाही मला नाही असलं आवडत असं म्हणणं त्यांचं. अहो प्रत्येकाचं मत बरोबर आहे. मला बरोबर वाटते तर तुम्हाला वाटायला पाहिजे असं नाही, किंवा तुम्हाला वाटते तर मला वाटायला पाहिजे असं नाही. बट द थिंग्स आर सेम. त्यामुळे आपण प्रत्येकाचे ओपिनियनला रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. आणि आपल्याला कधी कोणी मदत केली असली की त्याला आपण थँकफुल राहायला पाहिजे आणि थँक्यू म्हणायला पाहिजे. आणि काही आपल्या हातनं मिस्टेक झालं असलं चुकून, ते सॉरी म्हणायला पाहिजे आणि परत आपण ती मिस्टेक करायची नाही. आणि बोलत असताना मध्येच जाऊन इंटरप्ट करायचं नाही. आपण सगळे बोलत आहोत, अर्जंट फोन येतो तुम्हाला बोलायचं, मग एक्सक्यूज मी म्हणा आणि 4 पावलं मागे जाऊन बोला हवं ते. आणि एखाद्याला कॉमेडी केलेली आवडत नाही, चेष्टा केलेली आवडत नाही, मग त्याला चेष्टा करू नका ना. त्याला लगेच राग येत असेल, अशा वेळी त्याला बिलकुल तुम्ही चेष्टा करू नका. शांतपणानं राहायला शिका. आणि कोणाचे शरीराचे कुठल्याही पार्टवर रंग असेल, रूप असेल, ह्याच्याबद्दल बिलकुल बोलायचं नाही. काही असू देत, बिलकुल रंगावर असेल, रूपावर असेल, काही बिलकुल कॉमेंट पास करायचे नाही. आणि एक तुम्हाला सांगू, कोणाचं कौतुक करायचं असलं की ओपनली करा. तुम्हाला एखाद्याची एखाद गोष्ट आवडली नाही, तो तुमचा अगदी मित्र आहे, ते काय करा, तो एकटा असताना सांगा, असं करू नकोस, हे नाही चांगले दिसत. कौतुक करायचं सगळ्यांचे समोर. काही सांगायचं असलं की प्रायव्हेटली सांगा. आणि आपले पर्सनल प्रॉब्लेम्स शक्यतो पार्टीमध्ये 4 लोकांमध्ये शेअर करत बसू नका. आणि आपल्या एखाद्या मित्रांना एखाद फोटो आपल्याला बघ म्हणून दाखवला, ते फक्त तो फोटो बघायचा, मागचं पुढचं सगळं बघत बसायचं नाही. काही त्याचे प्रायव्हेट असेल ते, त्यामुळे नाही. ते ना आपल्याला बघ म्हणून दाखवलंय का नाही, तेवढा फोटो बघायचा, छान आहे म्हटलं ओके. आणि आपलं आपण कामात बिझी असायचं, म्हणजे दुसऱ्याचं हेत नाक खुपसायचं नाही. तू हे का करतोस, अमुक का करतोस, तू नोकरी का करतोस, तू बिझनेस का करत नाहीयेस, अमुक नाही. आपल्याला आवडतं तर आपण करायचं, त्याला हवं तर तो करू दे. आणि आपण कुठेही गेल्या वेळेला का नाही, सगळ्यांना सारखं रिस्पेक्ट द्यायचं, सारखं वागवायचं. ते लोकांना किती आनंद वाटतो माहित आहे का. आता हे अनुभवतो आम्ही म्हणून सांगते. आमच्या घरात का नाही, शिपाई माझ्या मुलाची बॅग ठेवायला येतो, सकाळी घेऊन जायला येतो, तेव्हा सुद्धा आम्ही त्याला थँक्यू म्हणतो. किती आनंद होतो त्याला. काही येऊन घरातले कामाला त्यांना मदत केली की झाल्यावर त्याला चहा द्यायचं, बसून खा पी 2 शब्द बोलले की किती आनंद वाटतो. त्यामुळे अहो ती माणसाची आहेत ना, आपल्यासारखीची आहेत, फक्त त्यांची नोकरी वेगळी, त्यांचा पगार जरा आपल्यापेक्षा कमी आहे म्हणून त्यांना कमी. माणसं आहेत ती माणसं आहेत म्हणून आपण कुठेही छानपैकी राहू शकतो. त्यांचंही इम्पॉर्टन्स तेवढंच आहे. त्यामुळे त्यांनाही
इक्वल ट्रीटमेंट द्या, इक्वली त्यांनाही वागवा. आणि तुम्ही कोणाशी बोलताना का नाही आई कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. नाही तर आपले फोनकडे बोलायचं, जमिनीकडे बघत बोलायचं नाही, असलं करायचं नाही. आणि कधी आपल्याला जुने मित्र भेटले का नाही तेव्हा उगीच काहीतरी काढायचं नाही. अरे तुझ्या कॉलेजमधली मैत्रीण होती, काय करतीये ती आता, असं विचारू नका. त्याला होऊन सांगायचं असलं की तो सांगेल. पण आपण होऊन किती वर्षांना भेटलेला आहे तेव्हा अशा गोष्टी काढायच्या नाही. आणि आपला एखाद मित्र असेल, नातेवाईक असेल, जरा गरीब असेल, असू शकते की, मग अशा वेळी आपण आपले श्रीमंतीचं त्याच्या समोर शो ऑफ करायचं नाही. बंगला असेल, गाडी असेल, ट्रिपला गेलेला असेल, काहीही असेल, नाही, बिलकुल आपले श्रीमंतीचा त्याच्या समोर शो ऑफ करायचं नाही. हे आपण 20 सोशल मॅनर्स पाळले का नाही, यू विल बी रेस्पेक्टेड अँड लाइक्ड एव्हरीवेअर. हॅव ए गुड डे.